कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत खालापूर मतदारसंघातच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद टोकाला पोहोचलाय। दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकांचा भडीमार हा अधूनमधून होतच असतो। एकीकडे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि दुसरीकडे शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हा वाद न संपणारा आहे। नुकताच सुनील तटकरे यांना लोकमत समूहातर्फे लंडनमध्ये भारतभूषण हा पुरस्कार मिळाला। त्या पुरस्काराचं निमित्त म्हणत रायगडच्या राष्ट्रवादीनं कर्जतमध्ये सुनील तटकरे यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आमदार धनंजय मुंडे, आदिती तटकरे, रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके, अनिकेत तटकरे यांच्यासह रायगडच्या राष्ट्रवादीनं या सोहळ्याला उपस्थिती दाखवली। निमित्त सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्याचं असलं तरी नेहमीप्रमाणे शिवसेनेवर नेम धरत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर राष्ट्रवादीकडून टीका होणार हे सुनिश्चित होतं। आमदारांनी विकास केला म्हणतायत पण निधी काही बघायला भेटला नाही असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर नाव न घेता राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षांनी निशाणा साधला। तर भरत भगत यांनी सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांच्या दिशेनं टीकास्त्र सोडलं। स्थानिक आमदार स्वाभिमानी असून त्यांचा स्वाभिमान जागा झाला तर पुन्हा एकदा निवडणुका होऊ द्या, आम्ही लढू असं ते म्हणतील। अजितदादा आणि सुनील तटकरे यांचा आदर करता येत नसेल तर जशास तसं उत्तर देऊ। पुढच्या वेळेस या मतदारसंघावर मी अन्याय होऊ देणार नाही, सोबत उभा राहणार असं म्हणत सुनील अण्णा शेळके यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधत टीकेमध्ये एक पाऊल पुढे टाकलं। का कोणीतरी बोंबललं असतं का मी इतका निधी आणला, पण तो निधी काय आपल्याला बघायला भेटला नाही। इथल्या स्थानिक आमदाराविषयी मला काही जास्त बोलावं वाटत नाही, परंतु ते खूप स्वाभिमानी आहेत। त्यांना महायुतीनं निवडून दिलं असं आपण आज व्यासपीठावरून जाहीर केलं आणि त्यांचा स्वाभिमान जर जागा झाला तर उद्या ते पुढच्या 8-10 दिवसात कधी इथं मेळावा घेतील आणि जाहीर राजीनामे देऊन सांगतील की तुम्ही लढा आम्ही लढू। अनेक वल्गण्या केल्या जातात साहेब, आम्हालाही बोलता येतं, आम्हालाही वेगळ्या पद्धतीची भाषा वापरता येते आणि जर आमच्या अजितदादांचा तटकरे साहेबांचा कुणाला आदर ठेवता येत नसेल तर तुमची युती तुमच्यापाशी हम हमारे चलो, बघू काय होतंय ते। या सगळ्या टीकांमधून राष्ट्रवादी आणि शिवसेना हा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला। राष्ट्रवादीचा कार्यक्रम आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा हे समीकरणच झाले। टीका करताना आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव घेतलं गेलं नसलं तरी नाव न घेता त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली आणि ती राष्ट्रवादीनंच एवढ्या भव्य सोहळ्यात दिली। राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षांनी सांगितलेल्या मतांच्या विजयी आकडेवारीवरून नक्की ते खरा आकडा विसरले आहेत की त्यांना पराभव अजूनही मान्य नाही अशा चर्चांचं वादळ लोकांमध्ये उठलं। आणि अपक्ष निवडणूक लढवत असताना फक्त 1500 ते 2000 मतं मला कमी पडली आणि माझा पराजय झाला। सत्कार जरी सुनील तटकरे यांचा असला तरी त्या सोहळ्यात चर्चा मात्र आमदार महेंद्र थोरवे यांच्या नावाची नक्कीच झाली। त्यामुळे इथून पुढे अशा महत्त्वाच्या आणि भव्य सोहळ्यात उगाच विरोधी नेत्यांचं नाव घेऊन किंवा नाव न घेता टीका करून त्यांना फेमस करण्यापेक्षा आपल्या सोहळ्याची चर्चा कशी वाढवता येईल याचं विचारमंथन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करायला हवं। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।